नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण इनो किंवा सोडा न वापरता खूप सॉफ्ट असे उडीद वडे तयार करणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे। रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, ती रात्रभर भिजत ठेवलेली आहे। तुम्ही 3 ते 4 तासही भिजत ठेवू शकता। आता मी या डाळीला ग्राइंड करून घेणार आहे। यातली थोडीशी डाळ मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे। ही डाळ ग्राइंड करताना आपल्याला पाणी टाकायचं नाहीये। आता मी यातच लसूणाचे काही पाकळ्या टाकून घेणार आहे आणि आता ही डाळीला मी ग्राइंड करून घेणार आहे। पाहू शकता आपली डाळ ही छान अशी ग्राइंड झालेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायची आहे, त्यात पाणी घालायचं नाहीये। आता मी या बॅटरला एका बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता मी हाताच्या साहाय्याने व्यवस्थित फेटून घेणार आहे, ज्याने आपल्या बॅटर मध्ये हवा भरली जाईल आणि आपल्याला सोडा किंवा इनो टाकायची गरज राहणार नाही। अशाच प्रकारे मी 2 ते 3 मिनिटे फेटून घेणार आहे। आता मी त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे। चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि इथे मी लाल तिखटचा वापर करत आहे। जर तुम्हाला लाल तिखट आवडत नसेल किंवा लहान मुलं तुमच्या घरात खात नसतील तर तुम्ही हिरवी मिरचीचाही वापर करू शकता। आता त्याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। आता मी एका वाटीला रुमाल बांधून घेतलेला आहे। अशा पद्धतीने एका साइडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता मी इथे एका डिश मध्ये पाणी घेतलेलं आहे। ज्या वाटीला आपण रुमाल गुंडाळून घेतलेला आहे ती वाटी आपण पाण्यात अशी पद्धतीने बुडवून घेणार आहोत, म्हणजे वरचा भाग हा ओला होईल। आता मी इथे चेक करते की आपलं तेल ही तापलेलं आहे का नाही। आपलं तेल ही तापलेलं आहे। आता मी इथे जी वाटी तयार करून घेतलेली होती त्यावर थोडंसं बॅटर घेऊन मध्ये होल तयार करून घेणार आहे। पाहू शकता अशाच पद्धतीने आपला वडा हा आपल्याला तेलमध्ये सोडायचे आहे। अशाच प्रकारे आपण बाकीचे वडेही तयार करून घेणार आहोत। आता आपल्याला या वड्यांना मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे। एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। पाहू शकता खूप छान असं गोल्डन ब्राउन कलर आपल्या वड्यांना आलेला आहे। आता मी या वड्यांना काढून घेणार आहे आणि बाकीचे वडेही अशाच प्रकारे बनवून घेणार आहे। उडीद वडे हे मी 2 चटणींसोबत सर्व केलेले आहेत। तुम्ही इथे सांबारचाही वापर करू शकता। पाहू शकता इनो किंवा सोडाचा वापर न करता आपले वडे हे किती झालेले आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओजला लाईक शेअर करायला विसरू नका।